या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी। हा सायरनचा आवाज ऐकला की जरा सावधच व्हा, कारण हा सायरन तुम्हाला तुमच्या परिसरात बिबट्या असल्याची सूचना देतोय। आता आपल्या भागात बिबट्या आला की आपोआप हा सायरन वाजणार आहे। मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळला जावा या हेतूने सातारा वन विभागाने कराड तालुक्यातील उंडाळे येथे AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टीम बसवली आहे। ही सिस्टम बिबट वन्यप्राणी दिसून आल्यावर सायरनच्या साह्याने गावातील ग्रामस्थांना जागरूक करण्याचे काम करत असते, जेणेकरून परिसरातील जनतेला सतर्क राहण्यास मदत मिळते। कराड तालुक्यातील उंडाळे गावामध्ये बिबट वन्य प्राण्याचा वावर वारंवार दिसून येत असल्याने तसेच शाळा कॉलेजच्या मुलांचा वावर क्षेत्रामध्ये जास्त असल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थ व उपसरपंच बापूराव पाटील यांनी वन विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली होती। त्यानुसार सातारा वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशाने व वन परिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या पाठपुराव्याने उंडाळे येथे वन विभागाकडून AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टम बसवण्यात आली आहे। या सिस्टीम विषयी माहिती देताना तेजस तिकुर्डे म्हणाले, ही यंत्रणा एज कम्प्युटिंग बेस सोल्युशन आहे, ज्याच्यामध्ये कॅमेरा आहे आणि सायरन आहे आणि एक एज कम्प्युटिंग डिव्हाइस आहे। जेव्हा बिबट्या कॅमेऱ्याच्या समोर येतो तेव्हा तात्काळ एक 120 डेसिबलचा सायरन हा वाजला जातो आणि त्याच्यामुळे इथल्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा मिळतो। तसेच याच्यावरून वनक्षेत्र अधिकारी किंवा सर्व वन फॉरेस्ट मधले जे अधिकारी असतील त्यांना तात्काळ त्यांच्या मोबाईलवरती अलर्ट जातो आणि त्यामुळे ते पुढील उपाययोजना करू शकतात। तर या यंत्रणेमुळे मानव आणि बिबट यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी एक अजून चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो आणि याचा अनेक ठिकाणी उपयोग होत आहे। तसेच आज आपण सातारा फॉरेस्ट डिव्हिजन मध्ये ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे। AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टीम बसवून वन विभागाने ग्रामस्थांची सोय केल्याबद्दल वन विभागाचे आभार मानताना उपसरपंच बापूराव पाटील म्हणाले, AI सिस्टम बसल्यामुळे एवढा फायदा झालेला आहे की त्याच्यामुळे आमच्या गावात बिबट्याचा वावर कुठं आहे काय लगेच सायरनद्वारे आम्हाला कळणार आहे। त्याच्याद्वारे आम्हाला असं कळणार आहे की बिबट्या आपल्या गावात आला आहे नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना सावधगिरीचा इशारा मिळणार आहे। त्याच्यावरून बरेच जणांना सावधानतेचा इशारा मिळणार आहे। त्यामुळे आमच्या गावाची आनंदाची बातमी आहे की इथून पुढे जी सुरक्षता वाढवली त्यातून आम्हाला सुरक्षा मिळणार आहे। त्यामुळे ह्या सर्व सिस्टीममध्ये बसवल्याबद्दल महाराष्ट्र शासन यांचं मी धन्यवाद देतो। धन्यवाद। सातारा वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ AI लेपर्ड डिटेक्शन स्टॅम्प बसवण्याचे आदेश दिल्यामुळे उंडाळे येथील ग्रामस्थांच्या मनामध्ये असलेली बिबट्याची भीती आता दूर होत आहे। सातारा जिल्हा सहाय्यक वन संरक्षक जयश्री जाधव, वन परिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दशरथ चिट्ट, अभिनंदन सावंत, RRT चे सदस्य रोहित कुलकर्णी, गणेश काळे, वनसेवक सतीश पाटील, अतुल कळसे यांनी सिस्टम लावण्यास मदत केली। नितीन ढापरे, YZ इंडिया टीव्ही, उंडाळे, कराड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले सोने व चांदीच्या दागिन्यांचे 3 मजली भव्य शोरूम कृष्ण कमल ज्वेलर्स। ही होती आजची महत्त्वाची बातमी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा। नमस्कार।